हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. ललन, ललन, आत काय करत होतात? मच्छर घुसला होता ना, तोच बाहेर काढत होतो. मच्छर ह्याच्यात सापडला? नाही सापडला. असं हे नको, मला शेंगदाणे खा नकोय. ना. मी खात नाही. अं? तसं ललनजी, तुम्हाला आजकाल घरात खूपच काम असतं नाही? अहो, या हवेलीत नोकरी करण्यापेक्षा चांगलं आहे की मी गेला, आवाज रस्त्यावर गेला. झाडू मारावा. काय झालं? काही नाही. कसला विचार करताय? नाही, काही नाही. हे सगळं तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. ते माझ्या आजोबाचा शेंगदाणे सोडण्याचा कारखाना होता ना. हो का? नाहीतर काय. तुमचं काही काम असेल तर हुकूम करा. तुम्ही अंतर्ज्ञानी आहात लल्लनजी. तुम्हाला कसं कळलं की माझं तुमच्याकडे काम आहे? काय काम आहे बोला ना. बोला ना. त्याचं काय आहे ना, आज मी माझी खोली आवरूच शकले नाही हो. हं. तुम्ही आवरून द्याल प्लीज? ठीक आहे, आवरून देईन. तुम्ही किती चांगले आहात लल्लनजी. मी थोडासा आराम करू का? काय की बघा ना हो, आज माझी तब्येत बरी नाहीये. हा, तसं माझं आणखीन एक छोटंसं काम होतं. काय काम आहे बोला ना. काय ना, हात खूपच दुखतोय. कपड्यांना इस्त्री नाही करू शकले. तुम्ही करून द्याल प्लीज? करेन करेन. थँक यू. तुम्ही तुम्ही खूपच चांगले आहात. अरे, मी जेव्हा येत होते तेव्हा काकी भेटल्या होत्या. इथेच येत होत्या. बहुतेक थोड्या रागवलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्ही जा. हा, जा जा तुम्ही जा. थँक यू. हा, अरे बापरे, ललन, तू अजून एवढ्याच शेंगा फोडल्यास? चल, मी पण तुला मदत करते. हो हो कर. पण ऐक, हं. माझ्या आईला याबद्दल काही सांगू नका. नाही सांगणार. शांती, तुझा फोन कुठे दाखव. पण काय झालं काकू? काय झालं? फोन कुठे दाखव आधी. तुझ्या आईशी बोलायचंय. काय झालं काकू? तुम्ही एवढ्या रागावल्या का? तुझ्या बहिणीबद्दल बोलायचंय. फोन काढ. काय झालं काकू? काही घडलंय का? ज्योती काही बोलली का? काय ग, तुझ्या आईने तिला इथे का पाठवलंय? फक्त चपट चपट तोंड चालवायला? हो काकू, माझ्यासोबत जी दुर्घटना घडली होती ना, तेव्हापासूनच ती इथे. म्हणून तर आई बाबा माझी काळजी घेण्यासाठी तिला इथे ठेवून गेलेत. हो हो, त्या दुर्घटनेला खूप दिवस झाले. आता काय करते? पाठव तिला. ठीक आहे काकू, काही दिवसातच ती इथून निघून जाईल. का बरं? काही दिवसानंतर कशाला? उद्याच्या उद्या तिला पाठव. दोघींमध्ये नवीन कारस्थान शिजत नाहीये ना? नाही नाही काकू, काहीच नाही. असं काही शिजत नाही. हे बघ शांती, खरं खरं सांग. जर मला बाहेरून कुठून माहित पडलं तर तुझी काही खैर नाही. बोल. बरं काकू, ते ते असं आहे की तुम्हाला म्हणून सांगते, पण तुम्ही ही गोष्ट कोणालाही सांगू नका हा.
खरं तर असं आहे की आधी ना ज्योतीचं लग्न विजय भाऊजींसोबत होणार होतं, पण पण काय? ते मध्येच भारती तडमडली आणि सगळं मुसळकेरात गेलं. आता आता ज्योती हट्टच धरून बसलीये की मी लग्न करेन तर फक्त विजयशीच, नाहीतर कोणाशीच नाही. असं असं आहे तर. काकू, मी तुमच्यावर खूप विश्वास ठेवून ही गोष्ट सांगितली, पण तुम्ही कोणाजवळ बोलू नका हं? ठीक आहे, जास्त चमचेगिरी करू नकोस. असं तर इथे ही खिचडी शिजते तर. बरं झालं मला ही गोष्ट आधीच हवेलीची अब्रू धुळीत मिळवून झाली ना. एवढ्या वर्षापासून जपलेली हवेलीची मान मर्यादा एका झटक्यात संपुष्टात आणली. अरे ठाकूर प्रताप सिंग, ठाकूर शंकर सिंग, ठाकूर त्रिलोकी सिंग. सिंगचा अर्थ काय असतो हे माहिती तरी आहे का? सिंगचा अर्थ असतो जंगलाचा राजा, आणि आम्ही धरमपूरचे राजे आहोत, आणि ही हवेली आमचा राज दरबार. काका, असं तुम्हाला वाटतंय, मला असं नाही वाटत. आणि धरमपूर कुठलं जंगल नाहीये. आणि हल्ली राजा राहिलेतच कुठे? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे जरी राजा नसलो तरी राजापेक्षा कमी नाही आहोत. आणि तुझी ती बायको, तुझ्या बायकोच्या मूर्खपणामुळे आज या हवेलीची अब्रू पार धुळीस मिळाली. विसरतोयस तू की आपण त्या ठाकूर घराण्याचे वंशज आहोत ज्याच्या राज्यात प्रजा नेहमी सुखाची झोप घेते, कुठल्याच गोष्टीची काळजी नसते. पण आज सगळं वाया गेलं. अहो, हे सुद्धा सांगून टाका की भारतीने आता केलंय तरी काय, आणि राजदरबाराची अब्रू कशी धुळीस मिळाली. गावाची सरपंच आहे ती, सरपंच. आणि सरपंच म्हणजे मालकीण. या गावाची मालकीण आणि या हवेलीची सून. आणि तिच्या हयातीत या गावच्या कुठल्या मुलीसोबत जर चुकीचा प्रकार घडत असेल तर नाव कोणाचं खराब झालं? विजयराव, आज त्या मुलीची अब्रू नाही गेली आहे, या हवेलीची अब्रू गेली आहे. त्या मुलीने आत्महत्या नाही केली आहे, या हवेलीच्या अब्रूने आत्महत्या केली आहे. पूर्ण गावासमोर आमचं नाक कापलं गेलंय. काका, हे मला माहितीये की जे काही घडलंय ते चुकीचं घडलंय, आणि समाजात कुठल्याही मुलीच्या बाबतीत असं घडलं ना तर आपल्या सर्वांना नक्कीच काळजी करायला हवी. मग यात भारतीचा का दोष आहे? आणि या हवेलीची अब्रू कशी काय गेली? तुमच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो की पोलीस केस झाली आहे, आणि गुन्हेगार कोणीही असो नक्कीच पकडला जाईल, आणि याची जबाबदारी मी उचलली आहे. तुम्ही निश्चिंत राहा. निघतो मी. प्रकरण पोलिसांपर्यंत गेलंय. अगं काय एवढी धावपळ करतेस कौशल्या देवी? हे घ्या बरं, हे काय घेऊन आलीस? काढा, पटकन पिऊन टाका. हा, काय कौशल्या, स्वतःला उगीच का त्रास करून घेते? याने काय मला बरं वाटणार आहे का? हो. ठीक आहे. सांगून सांगून दमले की इतका विचार नका करत जाऊ. पण हे तुमचं विचारचक्र आहे ना, बस 24 तास फिरतच असतं. माणसाचं शरीर आहे, बस ते चालत राहिलं की विचारचक्र सुद्धा चालतच राहतं. आणि तू माझ्यासाठी जी एवढी मेहनत घेतेस ते सगळे वाया जाणार आहे. मला काही झालेलं नाही, मी एकदम ठणठणीत आहे. उलट जरी असं मला हे पलंगावर झोपवून ठेवलंस ना, खरोखरच मी आजारी पडून जाईन. आता जास्त बोलू नका, संपवा ते लवकर, नाहीतर बघा हा, इथून निघून जाईन मी बाहेर. हा, अगं मी तुला कसं नाराज करू शकतो? तसंही तू माझ्या डोळ्यासमोर असशील तर माझ्या तब्येतीत लवकर सुधारणा होईल.
अगं 10,000 तर असाच बरा होऊन जाईल. मी अगदी ठणठणीत बरा होईल. बसूनच राहा. हं. हे बघ मी संपवतो. काय झालं दादा? मला कळलं की तुझी तब्येत खराब झाली. अरे नाही त्रिलोकी. काही औषध वगैरे घेतलंस की नाही? अरे त्रिलोकी मी बरा आहे. तुझ्या वहिनीने काढा पाजलाय. तुम्ही झोपून राहा, मी गरम पाणी घेऊन अरे येते. कुठे निघाले चुकीस त्रास नको करून घेऊस. कौशल्या बस ना. अरे दादा, थकवा सुद्धा एक प्रकारचा आजारच असतो. तू आज गावात फिरायला गेलेलास म्हणे. हो हो फिरायला गेलो होतो. थोडासा फेरफटका मारायला. घ्या, फटका मारायला गेला होतास. दादा तू घरातच बस, ना. आराम कर आणि बाहेरची सगळी काळजी सोडून दे. आता मी आलोय ना, सगळं सांभाळून घेईन, सगळं मार्गी लावेन. हे बघ त्रिलोकी, दुनियादारीची कामं फक्त शक्ती असून भागत नसतात. त्यासाठी युक्तीची सुद्धा जोड असायला लागते. आणि जी तुझ्याकडे मुळीच नाही. कुठल्या दुनियादारीचं कौतुक सांगतोयस दादा? 30 वर्षांपासून तर तू दुनियादारी सांभाळतोयस, आणि या 30 वर्षात तू काय गमावलंस आणि काय कमावलंस हे माझ्यापेक्षा चांगलं तर तुलाच माहिती आहे. मला तर फक्त एवढंच ठाऊक आहे की माझ्या आयुष्यात मी कधीच काही गमावलं नाही. हे घ्या, ओव्याचं पाणी. पटकन पिऊन टाका बरं. ही उगीच त्रास करून घेते बघ. ओ पी पी, आता उगाच आडेविडे घेऊ नकोस. त्रिलोकी नाव आहे माझं. जिथे लाथ मारेन तिथून पाणी काढू शकतो. मग तू तर माणूस आहेस रे. मालक, मला सोडा मालक. मार नका. सोडा मालक, सोडा. नको. सोडा मालक. अरे सोडणारच आहे. तुझं काय लोणचं घालायचं का मला? ही तुझ्या शरीरावर जी जी चरबी साठली आहे ना, ती चरबी थोडी कमी करून मग सोडून दे. मालक दया करा मालक. मला सोडा. मला लहान मुलात मालक. मालक दया करा माझा. 30 वर्ष मी गावाबाहेर काय राहिलो तर तुम्ही तर माझी ओळखच विसरलात. आपल्या बापाला जाऊन विचार जा की त्रिलोकी सिंग कोण आहे आणि काय काय करू शकतो. अरे जर मेलास तर सुटशील, नाहीतर तेच करावं लागेल जे त्रिलोकी सिंग करायला लागेल. चालेल, लाथांचे देव शब्दांनी पूजले जातात का कधी? लाथा खाण्याची सवयच झाली आहे तुम्हा लोकांना. लाथा खाल्ल्याशिवाय अक्कल धावतच नाही तुम्हा लोकांची. ऐक, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐक. पूर्ण गावाला माहिती आहे की शंकर सिंग माझा मोठा भाऊ आहे. पण माझ्या मनात काय लपलंय ते देवाला सुद्धा माहित नाहीये. तुला एक काम करायचंय. मालक, हे सगळं माझ्याच्याने नाही हो. बोल बोल बोल. काय बोलतो बोल. करेन मी मालक. दया मालक, करेन मी. आता अक्कल आली. चल आता जा इथून, आणि जसं सांगितलंय तसंच कर. त्यापेक्षा 1 इंच जरी वर खाली केलंस ना, नाही 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 करणार मालक. वरून नाही. 6 इंच उंची कमी करून टाकेल. समजलं? मालक. चल निघ इथून. मालक. 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 बघूया आता या हवेलीत कोण किती उडतंय ते. दुर्गेश दादा, काय झालं तुम्हाला? बसा इथे. तुम्हाला या जखमा कशा झाल्या? कोणाशी मारामारी केलीत का? कोणाशी भांडण झालं का? खूप मारलं भारतीताई मला.
खूप मारलं. इथे गरिबांचा कोणी वालीच नाहीये. हे परमेश्वरा. तुम्ही असं का बोलताय दादा? राजेशाही थोडीच आहे की कोणी यावं आणि काही करून निघून जावं. मला सांगा तुम्हाला कोणी मारहाण केली ते. काय करणार आहात तुम्ही हे ऐकून? कोणी काही वाकडं करू शकत नाही त्यांचं. खूप मोठी माणसं आहेत ती. त्यांची पार वरपर्यंत ओळख आहे. त्यांच्या विरोधात कोणीही नाही जाऊ शकत. असं कसं कोणी त्यांच्या विरोधात बोलणार नाही दादा? राजेशाही आहे का? देशात कायदे व्यवस्था नावाची गोष्ट आहे आणि देशाच्या कायद्यापेक्षा मोठं कोणीच नाही. तुम्ही मला सांगा की तुम्हालाही मारहाण कोणी केली? आपण लगेच पोलिसात तक्रार नोंदवूया. काहीच उपयोग होणार नाही भारतीताई. तुम्ही तुमच्या घरी जा, मी माझ्या घरी जातो. नाही दुर्गेश दादा, तुम्हाला सांगावंच लागेल. तुम्हाला फोनवरूनच पोलिसात तक्रार नोंदवायची. भारतीताई मी सांगितलं ना दादा, ज्या कोणी तुमच्यासोबत असं केलंय तो काही वेळातच पोलीस ठाण्यात असेल. फोनवरूनच तुमची तक्रार पोलिसात नोंदवली जाईल. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी धरमपूर गावची सरपंच भारती बोलते. इथे वाटेत मारहाणी जखमी झालेले आमच्या गावातले दुर्गेश दादा भेटले. त्यांना कोणीतरी जबर मारहाण केली आहे. मी त्यांना फोन देते, तुम्ही त्यांची तक्रार नोंदवून घ्या आणि ताबडतोब त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करा. हे घ्या दादा, सांगा तुमच्यासोबत कोणी मारहाण केली. हो इन्स्पेक्टर साहेब, मी दुर्गेश बोलतोय धरमपूर गावातून. मला खूप मारलं साहेब. माजी सरपंच शंकर सिंगनी साहेब, शंकर सिंगनी. खूप मारलं साहेब मला. मला हे सगळं विजयला फोन करून सांगायलाच हवं. हॅलो, फोन सुद्धा लागत नाहीये. एक काम करते, मी घरी जाऊनच सगळं काही सांगून टाकते. जेव्हापासून मी या घरात आले तुला नेहमीच उदास असल्यासारखं बघते. मी विचार केला, घर आहे, घरात हजारो प्रकारच्या गोष्टी घडत असतात, पण ती गोष्ट एवढी मोठी असेल असं वाटलं नव्हतं. आणि मला तर हे लक्षात येत नाहीये की तू एवढी मोठी गोष्ट मनात कशी काय दडून ठेवलीस ताई. कोणाला काहीच कसं कळू दिलं नाहीस. कोणाला सांगणार होते गीता? बाईचं आयुष्य असंच असतं. हे शहरात निघून गेले. मला ती ताई ह्या जगात नाहीयेत. भारती आपल्या सासरी आहे. घरचं आणि बाहेरचं दोन्हीकडे मलाच बघावं लागतं. चिंटू सुद्धा आता मोठा झालाय. तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारतो आणि त्याच्या मागण्या सुद्धा वाढत चालल्यात. काय काय सांगणार होते? असं तू तर आम्हाला सुद्धा परका करून टाकलंस ना. अगं तुझ्याजवळ फोन तरी होता ना, एक फोन तरी करायचास. आम्ही सगळे मेलो तर नव्हतो ना. अगं मला नाही, कमीत कमी आईला तरी सगळं सांगू शकली असतीस ना तू. गीतू, जर मुलगी आपल्या सासरची प्रत्येक समस्या माहेरी सांगायला लागली ना, तर मग बघायलाच नको. दोन्ही घरांमध्ये फूट पडायला जास्त वेळ लागणार नाही. समजूतदार मुलगी तर तीच असते जी सासरी आणि स्वतःवर आलेल्या संकटांवर स्वतःच मात करू शकते. आणि तसंही आपले आई बाबा तर इथे येऊन काहीच करू शकणार नाहीत ना. शेवटी मलाच इथे सगळं बघावं लागतं ना. असं तर खूप मोठी मोठी भाषणं द्यायला शिकलीस ना तू. एवढी मोठी मोठी भाषणं देण्या अगोदर तू हे कसं काय विसरलीस की तुझी गीता फक्त तुझी बहीण नाही तर तुझी चांगली मैत्रीण सुद्धा आहे. आणि आपल्या मैत्रिणीपासून अशा गोष्टी लपवतात का? आता तरी माफ करते मी तुला.
पण परत जर अशी चूक केलीस ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. ठीक आहे माझी आई, मी पुन्हा अशी चूक नाही करणार. आता तरी हस ना. हो, शोभतेस ना माझी बहीण. आणि हां, आजपासून तू चिंटूचं टेन्शन घ्यायचं नाहीस. मी आली आहे ना, आता चिंटूची सगळी जबाबदारी माझी. मी शिकवेन चिंटूला. ठीक आहे. तुझ्याशी कोणी जिंकू शकलंय का? आणि तू तर मुळीच नाही. हो. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. हताशा